नमस्कार मित्रांनो, मराठी शाईन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण उत्तम सूत्रसंचालक, उत्तम अभिनेत्री, उत्तम सिंगर असणाऱ्या व माझा पुनर्जन्म झाला असं छाती ठोकपणे म्हणणारी अभिनेत्री जुई गडकरी म्हणजे आपल्या लाडक्या सायली यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा। तर पाहूया सायलीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी। सायली यांचं खरं नाव आहे जुई केतन गडकरी। त्या मूळच्या कर्जतच्या। त्यांचा जन्म 8 जुलै 1988 रोजी महाराष्ट्रातील कल्याण येथे झाला। 2023 नुसार त्यांचं सध्याचं वय 35 वर्ष। जुई यांनी त्यांचे शालेय शिक्षण सेंट ॲगस्टियन हायस्कूल नेरूळ येथून पूर्ण केलं आहे व त्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण त्यांनी चांदीबाई हिम्मतलाल मनसुखानी कॉलेज उल्हासनगर येथून पूर्ण केलं व त्यानंतर त्यांनी BMM पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। TYला असताना त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं व त्यांना गोल्ड मेडल देखील मिळालेलं आहे व ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक कम्युनिकेशन यामध्ये त्यांनी MA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं व मार्केटिंग या विषयामध्ये त्यांनी MBAचं शिक्षण डेव्हलपमेंट मुंबई येथून पूर्ण केलं। जुई यांना फिरायला खूप आवडते। यामध्ये सोलो ट्रिप करायला त्यांना फारच आवडतं। यासोबतच कार ड्रायव्हिंग, हॉर्स रायडिंग करायला देखील त्यांना खूप आवडतं। एवढंच काय तर ट्रेकिंगला जायला देखील त्यांना फार आवडतं। आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 2,69,000 फॉलोअर्स आहेत तर फेसबुकवर 62,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। मालिकेच्या एपिसोडसाठी त्या अंदाजे 20,000 ते 25,000 रुपये चार्ज करतात। कॉलेज जीवनामध्येच त्यांनी खूप साऱ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपला आत्मविश्वास वाढवला होता व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर झी वाहिनीवरील प्रोग्राम डिपार्टमेंटमध्ये त्या ॲज अ असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली। 2010 साली ETV वाहिनीवरील बाजीराव मस्तानी ही त्यांची पहिली मालिका। या मालिकेत त्यांनी चंदा नावाचं पात्र साकारलं होतं तर झी मराठी वाहिनीवरील माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत त्यांनी सोनिया नावाचं पात्र साकारलं। या दोन्ही भूमिका छोट्या असल्याकारणाने त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली नाही, परंतु 2011 हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं। स्टार प्रवाह वाहिनीवरील पुढचं पाऊल या मालिकेत त्यांना कल्याणी नावाचं पात्र साकारायला मिळालं। सुंदर सोज्वळ कल्याणी संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करू लागली। या कल्याणीने त्यांना खूप प्रसिद्धी आणि खूप चाहता वर्ग मिळवून दिला। त्यानंतर 2013 वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत भयंकर ठरलं। सह्याद्री वाहिनीवरील एक डान्स इव्हेंट उरकून त्या घरी येत असताना त्यांचं पाय अचानक दुखू लागले। त्यांना वाटलं की डान्स केल्यामुळे पाय दुखत असतील, एक गोळी खाल्ली की रात्रभर बरं वाटेल, परंतु दुसऱ्या दिवशी तर त्यांना बेडवरून उठता देखील येत नव्हतं। त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे जायचा निर्णय घेतला। डॉक्टरांच्या चेकअपनंतर त्यांना मणक्याचा आजार असल्याचं निश्चित झालं। त्यांचं सगळ्याच हालचालींवर बंधन येऊ लागले। कार ड्रायव्हिंग करायची नाही, हॉर्स रायडिंग करायची नाही, ट्रेकिंगला जायचं नाही। एकंदरीतच त्यांच्या संपूर्ण जीवनावर त्यांचा परिणाम झाला। यामध्ये देखील त्यांनी मालिकेचं शूटिंग तसंच सुरू ठेवलं। त्यांची तब्येत त्यांना काही साथ देईना। पुन्हा चेकअप केल्यानंतर त्यांना थायरॉइड असल्याचं निदान झालं। मणक्याच्या आजारामुळे व्यायाम न करण्याचा त्यांना सल्ला देण्यात आला होता। यामध्येच त्यांना अनेक आजारांनी ग्रस्त केलं। त्यांचं डोकं प्रचंड दुखायचं। 20-30 दिवस त्यांचं डोकं दुखत असायचं। त्यांनी डॉक्टरांकडे चेकअप केल्यावर कळलं की त्यांच्या पिट्युटरीयलमध्ये पॅरालायटिक ट्यूमर होता। त्यामुळे त्यांना मायग्रेनचा अटॅक देखील यायचं। हे सगळं सुरू असताना जुई प्रचंड त्रासली। त्यांनी डॉक्टरांना विचारलं की आता मी कंटाळले या सगळ्यांना, एकामागून एक सगळेच आजार कसे मला होतात। तर डॉक्टरांना देखील काही शंका येत होत्या, म्हणून त्यांनी त्यांचे ब्लड टेस्ट करून घेतल्या। यामध्ये त्या RA पॉझिटिव्ह निघाल्या। रिह्युमेटॉइड आर्थरायटिस हा न बरा होणारा आजार त्यांना झाला होता। त्यामुळे त्यांचे केस गळू लागले। त्यांच्या पापण्यांचे केस देखील गळू लागले, भुवईचे केस गळू लागले व त्यांना कुठेतरी वाटलं की आता आपण मालिकेतील प्रवास थांबवावा। 2016 साली त्यांनी मालिकेला रामराम केला व त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांची एक मानसिक व शारीरिक जर्नी सुरू झाली। डॉक्टरांच्या गोळ्या, त्यांचे सल्ले यामुळे त्या खूप त्रस्त झाल्या होत्या, परंतु त्यांनी मनाशी एक निश्चय केला की आपण या सर्वांवर मात करायची। त्यामध्ये लॉकडाऊन यामध्ये त्यांनी स्वतःवर उत्तम काम केलं। नियमित त्यांच्या बॉडीला सूट होईल असे योगा करायला सुरुवात केली। त्यांनी शुद्ध शाकाहारी आहार घ्यायला सुरुवात केली व हळूहळू या आजारावर मात केली। या सगळ्या कालावधीत त्यांना अनेक लोक भेटली। काहींनी तर त्यांना रोगट म्हणून त्यांची चेष्टा देखील केली, परंतु जवळच्या व्यक्तीच्या चांगल्या सल्ल्यामुळे आणि त्यांच्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे
त्यांनी या सगळ्या आजारांवर उत्तम मात केली. हे सगळं सुरू असतानाच त्यांनी सरस्वती, तुझविन सख्यारे, बिग बॉस मराठी सीझन 1 यासारख्या मालिकांमध्ये उत्तम काम केलं. वर्तुळ ही त्यांची झी वाहिनीवरील त्यांची मालिका प्रचंड गाजली. तर सोनी मराठी वाहिनीवरील सिंगिंग स्टार या रियालिटी शोमध्ये त्यांनी सहभाग देखील घेतला. एकीकडे आजारपण आणि एकीकडे शूटिंग, त्यांचा मेळ त्या नेहमी बसवत होत्या. कारण त्यांना आजारांना कधीच कुरवाळत बसायचं नव्हतं, कारण त्यांना या आजारांवर मात करायची होती. तर जुलै 2022मध्ये त्यांच्या आनंदात आणखीनच भर पडली. ठरलं तर मग या मालिकेसाठी त्यांना विचारण्यात आलं व 15 ते 20 मिनिटातच त्यांचं सिलेक्शन झालं व आता ही मालिका महाराष्ट्रातील नंबर 1 मालिका ठरली आहे. TRPच्या दृष्टीने विचार केला तर मालिका विश्वामध्ये सगळ्यात जास्त TRP या मालिकेचा आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुन त्यांची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या सायलीला अखंड महाराष्ट्राचं भरभरून प्रेम मिळत आहे. स्टार परिवार पुरस्कार 2023मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट नवीन स्त्री हा पुरस्कार देखील मिळाला. यासोबतच संस्कृती कला दर्पणाचा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. तसेच चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासाठी त्यांनी मॉडेलिंगचं काम देखील केलं आहे. तंबाखूमुक्त महाराष्ट्राच्या त्या ब्रँड ॲम्बॅसेडर देखील होत्या व नवसृजन रंग या मासिकावर देखील त्या झळकल्या होत्या. लॉकडाऊनमध्ये जेव्हा त्यांचे केस गळू लागले, तेव्हा त्यांचे पाय दुखू लागले, तर त्यांच्या बाबाकडे असलेल्या पुरातन ग्रंथाचा त्यांच्या बाबांनी व त्यांनी अभ्यास केला. त्यामध्ये त्यांना आयुर्वेदिक तेलांचे नुसके देखील मिळाले. केस गळती, अकाली केस पांढरे होणे, सांधेदुखी यावर त्यांनी आयुर्वेदिक तेल तयार केलं व त्याचा व्यवसाय देखील केला. आज ऑनलाईन देखील त्यांच्या तेलाला मागणी आहे. यासोबतच त्यांना कुकिंगची आवड आहे. त्यांनी बेकिंगचा व्यवसाय देखील काही काळ केला होता. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या केकच्या ऑर्डर देखील घ्यायच्या. आजारी असताना देवावर त्यांनी प्रचंड श्रद्धा ठेवली. त्या एक उत्तम बाप्पा लवर आहेत. जुई या हाडाच्या प्राणीप्रेमी आहेत. त्यांच्याकडे 8 पर्शियन मांजरे आहेत. जुई आपल्या फॅमिलीला प्रथम प्राधान्य देतात. फॅमिलीसाठी त्या नेहमी वेळ काढतात. तर जुई दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक व लेखक राम गणेश गडकरी यांच्या पंथी आहेत. जुई यांची आई नेत्रा गडकरी या MTNL कंपनीत काम करतात. जुई यांचे बाबा केतन गडकरी हे रायटर म्हणून काम करतात. त्यांचा लहान भाऊ तुषार गडकरी, त्यांची बहीण सखी गडकरी, त्यांची आजी प्रमिला कृष्णकांत गडकरी त्या आज हयात नसल्या तरी देखील जुई त्यांना प्रचंड मिस करतात. जुई यांची कर्जतला जॉईंट फॅमिली आहे. त्यांच्या घरात भरपूर माणसे असतात. जुई सध्या अविवाहित असून त्या निर्व्यसनी व एक चांगला माणूस त्यांच्या अभिनय करिअरला समजून घेणारा नवरा पाहिजे. तर जुई गडकरी तुम्हाला आवडते का? कमेंटमध्ये नक्की कळवा.